कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडली गौरदेव श्री श्यामदेव पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरुनाथ महाराज की जय सब संतन की जय। अमृतानुभवामधला हा पहिलं प्रकरण, तिच्यामधला 13, 14, 15, 16 या 4 ओव्यांचं आपल्याला आता या ठिकाणी वर्णन करायचं आहे। 13वी ओवी आहे, घरवाते मोटकी दोघे, जे गोसावी शेजे रिघे, तै दंपत्यपणे जागे स्वामीनी जे। काय सांगितलेलं आहे, या जगतरूपी घरात, हे जे घर आहे 4 भिंतीचं नाही किंवा मोठा वाडा नाही। प्रत्येक घराला 4 भिंती असतात, वाडा असला त्याला कंपाऊंड असते, परंतु हे जे जगतरूपी घर आहे याला कोणत्याच प्रकारचा मर्यादा नाही। असं अमर्यादित असलेलं हे जगतरूपी घर आहे आणि त्या घरामध्ये फक्त मोजके, फक्त प्रकृती आणि पुरुष दोघेच राहतात। केवढं मोठं घर आहे, ब्रह्मांडा एवढं मोठं घर, त्याला मर्यादाच नाही, अमर्यादित असं घर आहे आणि त्या घरामध्ये फक्त दोघेच राहतात, प्रकृती आणि पुरुष। मोजके मोजके म्हणजे फक्त 2च, तिसऱ्याचा संबंध नाही। जेव्हा पुरुष निद्रावस्थेत असतो, किती जण राहतात, 2 जण, प्रकृती आणि पुरुष। ज्यावेळेस हा पुरुष निद्रावस्थेत असतो म्हणजे झोपेमध्ये असतो, तेव्हा तो अज्ञानाने जागृत, अज्ञानानं आवृत्त असतो। काय आहे, पुरुष ज्या वेळेस निद्रावस्थेत असतो त्यावेळेस त्याच्या ठिकाणी अज्ञान असते। अज्ञानानं म्हणजे तो अज्ञानानं काय असते, आवृत्त असतो। त्याच्या ठिकाणी अज्ञानाचं आवरण आलेलं असतं किंवा त्याला म्हणतात मळ आलेला असते किंवा धूळ साचलेली असते। बरोबर आहे, कशावर, त्या पुरुषावर। किंवा ज्या वेळेस तो पुरुष निद्रावस्थेत असतो म्हणजे झोपेत असतो तेव्हा ही प्रकृती काय करते, दाम्पत्यपणाने घरमालकीन होते। दाम्पत्यपणानं, दाम्पत्य कशाला म्हणतात, नवरा आणि बायको याला दाम्पत्य म्हणतात। बरोबर आहे, दाम्पत्यपणाने घरमालकीन असल्यामुळे जबाबदारी, या जगताची जबाबदारी कोणावर, प्रकृतीवर। हे घर आहे, या घराची जबाबदारी कोणावर, फिरके बाई। बरोबर आहे, हा, म्हणजे आपापल्या घराची जबाबदारी स्त्री पुरुषावर असते। बरोबर आहे, मग हे जे जगतरूपी जे घर आहे, या घरामध्ये 2 प्रकृती आणि पुरुष असतात। हे 2 मोजके शिल्लक असतात, परंतु ज्या वेळेस पुरुष झोपतो
त्यावेळेस ते अज्ञानाला जागृत असतो. पुरुष अज्ञानाला जागृत, तिच्या ठिकाणी ज्ञानच नसते. आणि म्हणून प्रकृतीला ते काम करावं लागते. कशाचं? घरमालकीचं. कारण कारण पुरुष झोपलेला आहे. कोण काम करेल? प्रकृतीच करेल. झोपू देईल का नाही? झोपेतून उठवेल काय? झोपेतून उठवेल का ते? उठवणार नाही. झोपेला झोपू द्या, आहे ना, बायाची सवय आहे. ते झोपले, मग ते झोपले तर उठवायला गेले बापा. झोप म्हणली तर पुन्हा पंचायत. पण सांगत पण उठवत काही, किती अर्जंट काम असलं तरी उठवत नाही घरात. बाई पुरुषाला ते झोपेला आहे. झोपेला तर काय नववाई झाली, उठवायला की हरकत आहे काय? पण उठवतच नाही ना. ते झोपले ना, झोपू द्या, झोपा, कितीही झोपा, मी आहेच ना जागी. कोण म्हणते? घरमालकी म्हणजे प्रकृती म्हणते. विषय समजून राहिला का? हे झालं अतिशय कठीण आहे, पण ते आता ते चाललं माऊलीच्या कृपेनं किंवा आपल्या श्रीपाद बाबाच्या कृपेनं कसे तरी तोंडातून शब्द येऊन राहिले आणि ते मी बोलून राहिलो. बरोबर आहे. या जगतरूपी घरामध्ये मोजकी म्हणजे मोजकी फक्त दोघच जण आहेत. मला आता सांगितलं, तीन नाही. तुम्हाला दिसतील तर दोघच दिसतील. एकही नाही, तीनही नाही. एकही दिसणार नाही, तीनही दिसणार नाही. दिसतील किती? कारण ते मोजके आहे म्हणून दोनच आहे. ज्याप्रमाणे व्यवहारात, आता तुम्हाला हे समजण्याकरता सांगितलं, व्यवहाराचं उदाहरण दिलं. व्यवहारामध्ये बाईला नवरा मोजका एकच असतो. व्यवहारात बाईला नवरा मोजका का 2 आणि 4 आणि 5 असतं काय? मोजका एकच असतो. यद्यपि तिने दुसरा नवरा केला तरी त्यावेळी तो पहिला राहत नाही. मग किती झाला? एकच. तो पहिला राहते काय? तो वेळा सोडून नवरा दुसरा केला ना, अरे पण तो एकच आहे ना, त्याच्याशी काही संबंध राहिला नाही. म्हणून दुसरा नवरा केला. दुसरा नवरा जरी केला तर सिद्ध किती होतात? एकच सिद्ध होते. बरोबर आहे. त्याप्रमाणे या जगामध्ये मोजके फक्त दोघच आहेत, प्रकृती आणि पुरुष. आता जै गोसावी शेजे रिघे, याचा एकेका शब्दाचा अर्थ आहे. याचा अर्थ असा की जेव्हा देव विशेष रूपाने अज्ञात असतो, ज्या वेळेस तो देव म्हणजे पुरुष विशेष रूपाने अज्ञात असतो, म्हणजे त्याच्या ठिकाणी अज्ञानता असते, त्याच्या ठिकाणी अज्ञान असते, त्याच्या ठिकाणी अविद्या असते. विशेष रूपानं देवाच्या ठिकाणी अज्ञान असते, तेव्हाही दाम्पत्यपणाने जागते. देव विशेष रूपानं अज्ञात झाला तरी सुद्धा तेव्हाही दाम्पत्य रूपाने, तेव्हा सुद्धा हे दाम्पत्य रूपानं असतातच. म्हणजे नवरा बायको असतातच. देव विशेष रूपानं अज्ञात असला तरी, देवाच्या ठिकाणी विशेष रूपानं अज्ञान असलं तरी सुद्धा दाम्पत्य रूपाने दोघे असतातच. आणि काय करतात? व्यवहार करतात. पहा, देव विशेष रूपाने अज्ञात होतो, म्हणजे देवाच्या ठिकाणी पुरुषाच्या ठिकाणी ज्या वेळेस अज्ञान असते तेव्हा दाम्पत्य रूपाने हे प्रकृती पुरुष दोघंही असतात. आणि दोघंही असल्यामुळे त्या ठिकाणी व्यवहार होतो. व्यवहार दोघंही करतात. देव विशेष रूपानं अज्ञानात असला तरी सुद्धा व्यवहार होतो. म्हणजे आता याचा अर्थ कसा असेल? देव विशेष रूपाने अज्ञात जेव्हा होतो तेव्हा त्या ठिकाणी दाम्पत्य रूपाने दोघंही असतात, म्हणजे त्याच्यामध्ये व्यवहार होतो. दाम्पत्य म्हणजे नवरा बायको. दाम्पत्य कशाला म्हटलं तुम्हाला आता सांगितलं.
नाही ना, काही काही ब्राह्मण सवासण्याला दाम्पत्य म्हणतात, तो इथं अर्थ नाही. दाम्पत्य म्हणजे कोण? नवरा बायको. ही आई रूपाने जागत नाही, ही आई रूपाने जागत नाही, आई म्हणून ती जागत नाही. हे जे दाम्पत्य आहे ना प्रकृती पुरुषाचं, हे आई रूपानं जागत नाही. झालं. बहीण रूपानेही जागत नाही, मुलगी रूपानेही जागत नाही. तर जागतात केव्हा? जागतात कसे? दाम्पत्य रूपानं, म्हणजे नवरा बायकोच्या रूपानं हे जागतात. तिथं बहिणीचा, आईचा, मुलगीचा कोणत्याच प्रकारचा संबंध नाही. तर हे दाम्पत्य रूपानं जागतात. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की देवाच्या सामान्य रूपाचे ज्ञानात, पहा हे तुम्हाला थोडंसं समजून सांगेल मी. देवाच्या सामान्य रूपाच्या ज्ञानात, देवाचं जेव्हा सामान्य रूप असते, देवा पहा पुन्हा सांगतो, देवाचं जेव्हा सामान्य रूप असते आणि विशेष रूपाने अज्ञातात व्यवहार करते, व्यवहार होतो, तो केवळ अधिष्ठानातही होत नाही. व्यवहार हा अधिष्ठानात होत नाही, कारण अधिष्ठान हे अलगच आहे, बरोबर आहे. केवळ उपादानातही होत नाही. याला एक उदाहरण दिलं, पहा, रज्जूवर सर्प भासतो. सुंदर उदाहरण आहे. दोरी पडलेली आहे, त्याच्यावर आपल्याला सर्प भासतो. वास्तविक आता संध्याकाळच्या वेळेला अशी दोरी पडलेली असते, आपण काय म्हणतो? केवढा मोठा साप. म्हणजे मनुष्याला तो खरोखर साप आहे असं वाटते, परंतु तो खरोखर साप आहे काय? नाही, तो साप नाही, ते रज्जू आहे. म्हणजे त्या रज्जूवर काय भासला? साप भासला. रज्जूवर सर्प भासतो तेव्हा तो रज्जूचे विशेष ज्ञानातही भासत नाही. रज्जूच्या विशेष ज्ञानामध्ये तो भासत नाही व रज्जूचे संपूर्ण अज्ञानातही भासत नाही. तर रज्जू ही विशेष रूपाने अज्ञानाने, सामान्य ज्ञानाने, सामान्य स्वरूपाचे ज्ञानात सर्प भासतो. सामान्य स्वरूपाच्या ज्ञानामध्ये सर्प भासतो. सर्प भासणे हे सामान्य ज्ञान झालं. आणि विशेष ज्ञान कोणतं? कारण तो साप नाही, काय आहे? रज्जूच आहे, दोरीच आहे. तसा व्यवहार होतो. तो विशेष रूपाने ज्ञानातही नाही आणि केवळ अज्ञानातही नाही. तर विशेष रूपाने तो न कळला म्हणणाऱ्याने आश्रयाने राहून तो व्यवहार करते आणि संपूर्ण व्यवहाराला कारणीभूत ती असल्यामुळे तिला श्री ज्ञानेश्वर महाराजांनी स्वामींनी म्हटलं. हा, आता पहा, काय आहे? देवाच्या सामान्य रूपाचे ज्ञानात, देवाचं जेव्हा सामान्य रूप असते त्याच्या ज्ञानात, म्हणजे ज्या वेळेस देवाचं ज्ञान होते, म्हणजे ज्या वेळेस पुरुषाचं ज्ञान होते, किंवा आपल्या साध्या भाषेत ज्या वेळेस आत्म्याचं ज्ञान होते, बरोबर आहे, त्यावेळेस प्रकृतीला स्वतःची आठवण राहत नाही. देहाला आठवण राहते का? देह ही प्रकृती आहे. मग ज्या वेळेस आपण अवस्थेमध्ये असतो किंवा नामस्मरणात असतो त्यावेळेस त्याला या देहाची आठवण राहत नाही. म्हणजे ज्या वेळेस आत्मस्वरूपाची प्राप्ती होते त्यावेळेस त्याला देहाची आठवण राहत नाही. म्हणजे आत्मज्ञानामध्ये आत्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रकृती नाही किंवा पुरुषाच्या ठिकाणी प्रकृती नाही, बरोबर आहे. ज्या वेळेस पुरुष देहावर येतो, त्यावेळेस मात्र प्रकृती कार्याला सुरुवात करते, व्यवहाराला सुरुवात करते. आपण डोकं थापटतो, हा बस करा, हा डोळे उघड. त्यावेळेस तो देहावर येतो. याचा अर्थ असा, त्या ठिकाणी त्या पुरुषाच्या योगाने ती प्रकृती म्हणजे देह कार्य करतो.
बरोबर आहे. हे समजलं, एवढं समजणं महत्वाचं आहे. मग जी या दोघा माझी एखादे, या दोघांपैकी एक विपाये उमजले होज निदे, तरी घरवात गिळून नुसजे काही नाके. म्हणजे या प्रकृती पुरुषामध्ये एक जरी झोपेतून जागा झाला, आलं त्याचा डबल पुन्हा. या प्रकृती आणि पुरुषामध्ये एक जरी झोपेतून जागा झाला तरी घरातील सगळा संसार ग्रासल्या जाऊन कोणतेही द्वैत आणि तत्सापेक्ष अद्वैताची वाच्यता उरत नाही. या प्रकृती पुरुषामध्ये एक जरी जागा झाला, आता कोणाला जागा करता तुम्ही, प्रकृती आणि पुरुष, एक जरी जागा झाला तरी घरातील सगळा संसार ग्रासल्या जाऊन कोणतेही द्वैत आणि तत्सापेक्ष अद्वैताची वाच्यता उरत. त्या ठिकाणी द्वैतही राहत नाही आणि अद्वैतही राहत नाही. थोडक्यात सांगायचं म्हणजे प्रकृतीचं ज्ञान किंवा पुरुषाचं ज्ञान ज्याला झालेलं आहे त्याच्या ठिकाणी द्वैत शिल्लक राहत नाही आणि अद्वैतही शिल्लक राहत नाही. म्हणून प्रकृती आणि पुरुषापैकी एकाचं जरी ज्ञान झालं तरी तो जीव मुक्तीचा अधिकारी होतो. समजलं? ते सांगितलेलं आहे. या प्रकृती पुरुषामध्ये एक जरी झोपेतून जागा झाला तरी घरातील सगळा संसार ग्रासल्या जाऊन कोणतेही द्वैत आणि तत्सापेक्ष त्याच्या विरुद्ध जे अद्वैत आहे त्याची सुद्धा वाच्यता उरत नाही. म्हणजे पुरुष ब्रह्मरूपाने प्रगट झाला. ज्या वेळेस पुरुष ब्रह्मरूपानं आत्मस्वरूपानं प्रगट होत आला की प्रकृती आणि तिचं जे कार्य आहे याचा अत्यंत भाव होतो. आता हे तुम्हाला याच्या वगैरे सांगितलं मी. ज्या वेळेस पुरुष जागा होतो, पुरुष म्हणजे आत्मा ज्या वेळेस ब्रह्मरूपानं जागा होतो, म्हणजे ज्या वेळेस आत्मज्ञान होते नाही काय, त्यावेळेस काय होते, ही जी प्रकृती आहे ही प्रकृती आणि या प्रकृतीचं जे कार्य आहे यांच्यामध्ये या प्रकृतीमध्ये अत्यंत अभाव निर्माण होतो. म्हणजे प्रकृती कार्यच करत नाही. कारण प्रकृती कार्यच करत नाही. आत्मस्वरूपाची प्राप्ती झाल्यामुळे त्याला देहाची आठवण राहत नाही. म्हणजे प्रकृतीचा त्या ठिकाणी अत्यंत अभाव होतो. म्हणजे जसं सुसुप्ती अवस्थेमध्ये तुम्ही कुठं झोपले, काय झोपले, कोणाचं घर आहे, काय आहे, सकाळी उठणार आहे का नाही, काही समजते काय. गाढ झोपेमध्ये आपल्याला काहीही समजत नाही. अगदी त्याचप्रमाणे ज्या वेळेस आत्मस्वरूपाची प्राप्ती होते किंवा पुरुष जागा होता, आपल्या प्रकृती पुरुष चालू आहे म्हणून पुरुष म्हणू आपण आत्म्याच्या ऐवजी, पुरुष ब्रह्मरूपाने ज्या वेळेस प्रगट होतो त्यावेळेस प्रकृती आणि प्रकृतीचं जे कार्य आहे हे कार्य कसं होतंय, बंद पडतंय. म्हणजे त्याचा अभाव निर्माण होतो, अत्यंत अभाव निर्माण होतो. म्हणजे त्या ठिकाणी प्रकृती शिल्लक राहतच नाही. बरोबर आहे. आणि प्रकृती जेव्हा कार्यरूपानं प्रगट होते म्हणजे अद्वैताचे भान होत नाही. ज्यावेळेस प्रकृती कार्यरूपानं प्रगट होते त्यावेळेस अद्वैताचं भान राहत नाही, द्वैताचं भान राहते. मनुष्य ज्या वेळेस प्रकृतीमध्ये असतो म्हणजे आत्मस्वरूपाची त्याला ज्या वेळेस आठवण राहत नाही त्यावेळेस त्याला अद्वैताचं भान राहत नाही. तो द्वैतामध्ये येतो आणि आपलं कार्य करायला लागतो प्रकृतीचं. म्हणजे या दोन पैकी एक कार्य करते, प्रकृती कार्य करत नाही आणि पुरुष मात्र जागा असतो. आता पुन्हा हे समजलं काय, पुन्हा सांगू एकदा, सांगू काय जरा तुम्हाला पहिले सांगू. अतिशय गहन विषय, खोल विषय आहे.
मग आपलं जे सामान्य भाषा आहे या सामान्य भाषेमध्ये जर सांगितलं तर कळेल, नाही काय? नाही तर कळत नाही. तिच्यावर विचार होणं महत्वाचा आहे. पुन्हा सांगतो तर पहा, आपल्या साध्या भाषेत सांगतो, ज्या वेळेस आत्मस्वरूपाची प्राप्ती होते आपण नाम देतो. नाम दिल्यानंतर काय होते? त्याला अवस्था होते, नंतर प्रबोध होतो. आणि त्या प्रबोधामध्ये तो त्याला ज्या वेळेस आत्मस्वरूपाची प्राप्ती होते त्यावेळेस त्याला या देहाचं म्हणजे या प्रकृतीचं भान राहत नाही. म्हणजे त्या ठिकाणी त्याची अद्वैत अवस्था असते. कारण देहाचं भानच नसते, अद्वैत अवस्था असते. आणि ज्या वेळेस तो देहावर येतो, बरोबर आहे, त्यावेळेस प्रकृती साथ देते आणि मग तिथून द्वैताला सुरुवात होते. एवढं जरी कळलं तरी भक्कम झालं. मलाही एवढं कळलं तरी बस झालं. हा हा समजलं? म्हणजे पुरुषाची भेट झाली, प्रकृतीचं कार्य बंद. आणि प्रकृतीचं कार्य केव्हा होईल? ज्या वेळेस आपण देहभानावर येऊ तेव्हा प्रकृतीचं कार्य सुरू होईल द्वैतात. मग तो आत्मा गेला कुठं? बोला. तो जसाचा तसा तिथंच आहे, तो कुठं गेला नाही. तुम्ही कशावर आले? आणि म्हणून म्हटलेलं आहे या ठिकाणी मागच्या तिच्यामध्ये की म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे किंवा प्रकृती पुरुषामध्ये एक जरी झोपेतून जागा झाला तरी घरातील सगळा संसार ग्रासल्या जाऊन कोणतेही द्वैत आणि द्वैताच्या सापेक्ष अद्वैताची वाच्यता राहत नाही. म्हणजे याचा अर्थ असा की पहिले अद्वैत, पहिले आत्मस्वरूपाची जर ओळख असेल, बरोबर आहे, तरच त्यानं द्वैतामध्ये जरी व्यवहार केला तरी तो मुक्त आहे. आता समजलं? नाही तर द्वैतावाले मुक्त असतात काय? द्वैतावाले मुक्त नसतात. आता जगामध्ये काय सुरू आहे? द्वैतच सुरू आहे. मग ते सर्व मुक्त आहे काय? नाही. तुम्ही काही करा, मुक्त नाही, मुक्तच नाही. पण केव्हा मुक्त होतील? ज्यावेळी प्रकृती पुरुषाचा उलगडा होईल तेव्हा. दोघांपैकी एकाचा म्हणजे आत्मस्वरूपाचा ज्यावेळेस उलगडा होईल त्यावेळेस आपोआपच त्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान तर होईलच, पण प्रकृतीचंही पुरेपूर ज्ञान होईल. की दोघंही कसे आहेत? ब्रह्मरूप. दोघांमध्येही भेद नाही. ज्ञानेश्वर पुन्हा थोडस समजून सांगतात माऊली. हे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या दोघातून, कोणातून? प्रकृती किंवा पुरुष, या दोघांमधून एखाद्याचे ज्ञान जरी झाले तरी मोक्ष होऊ शकतो. मग आता मला सांगा, जगामध्ये या दोघांचं ज्ञान जगाला आहे की नाही, हा महत्वाचा प्रश्न आहे. जर दोघांचं जर दोघांपैकी एकाचं जरी ज्ञान असलं तरी मोक्ष होतो. कारण आत्मस्वरूपाशिवाय प्रकृतीचं ज्ञान होऊच शकत नाही. तुम्ही प्रकृतीचं ज्ञान कितीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा अनुभव येत नाही. तो मोहामध्ये किंवा लोभामध्ये किंवा कशामध्ये तरी तो विकारामध्ये गुरफटतोच. मग इथं माऊली म्हणतात किंवा या दोघातून कदाचित एखाद्याचे ज्ञान झाले तरी मोक्ष होऊ शकतो. कारण तिच्या वाचून याचे ज्ञान होत नाही. आता मोक्ष का होतो? ती आहे म्हणून त्याचं ज्ञान होते. आणि त्याचं ज्ञान होण्याकरता ती पाहिजे, प्रकृती पाहिजे. आणि दोघंही असले तर ज्ञान होईल, नाही तर होणार नाही. म्हणून दोघांपैकी
एखादं जरी ज्ञान झालं तरी सुद्धा मोक्ष मिळू शकतो. कारण मोक्ष मिळणं हे दोघांच्या हाती आहे. हिच्यातलं एक जरी नसला तरी मोक्ष मिळणार नाही. आता आत्मस्वरूप म्हटलं तर आता ते ब्रह्मांडामध्ये आत्मस्वरूप ब्रह्मस्वरूप ओतप्रोत भरलेलं आहे. मग आता भरलेला आहे तर तिच्यात व्यवहार नाही ना. नाही काय, जो जळधारी आहे त्याला आत्मस्वरूपाची ओळख कशामुळे होते तर या देहामुळे होते, या प्रकृतीमुळे होते की नाही. व याच्या वाचून तीही कळत नाही. कोणा वाचून? आत्म्या वाचून किंवा पुरुषा वाचून ती सुद्धा कळत नाही. म्हणून या दोघातून एखाद्याचे जरी ज्ञान झाले तरी मोक्ष होतो असं ज्ञानेश्वर माऊलींचं म्हणणं आहे. दोघांपैकी एकाच तरी ज्ञान व्हायला पाहिजे. बरोबर आहे. काही म्हणतात की मोक्षाकरता तिचेच ज्ञान व्हावे लागते. काही तार्किक म्हणजे संशय कोण तर्क करणारे काय म्हणतात की बा मोक्षाकरता तिचंच ज्ञान व्हावं लागते. मोक्ष मिळवायचा असला तर तिचं ज्ञान व्हावं लागते. म्हणजे कोणाचं? प्रकृतीचं ज्ञान व्हावं लागते. ब्रह्माविषयी काही बोलूच नका तार्किक लोक म्हणतात. आता ब्रह्माविषयी काहीच बोलू नका, तो या ब्रह्मांडात उत्स्फूर्त भरलेला आहे. अरे पण ब्रह्माविषयी काही बोलू नका तर तो आहे म्हणून ती आहे ना. आणि तिच्याशिवाय त्याची प्राप्ती नाही. ती आहे म्हणून त्याला किंमत आहे. आणि प्रकृतीशिवाय पुरुष कळत नाही, ब्रह्म कळत नाही. ब्रह्माविषयी बोलू नका. कारण त्यांच्या मतामध्ये तार्किकांच्या मतामध्ये तत्वमसी महावाक्यात जद लक्षणा मानलेली आहे. म्हणजे याच्यामध्ये भेद दाखवलेला आहे म्हणून ते तसे म्हणतात. बरोबर आहे. परंतु नुसती ती कळावी असे म्हटले तरी तिच्या कळण्यात तो कळत असतो. एकदा ती कळली, कोण? प्रकृती कळली की आपोआपच तो कळतो. आत्मस्वरूप कळण्याला उशीर लागत नाही, पण ती कळायला पाहिजे. आत्मस्वरूपाची प्राप्ती होते पण जगाला तीच कळत नाही. सर्व देहाच्या भोवती गुरुफटलेले आहे. नेमकं देह कशाला म्हणतात हेही कळत नाही, प्रकृती कशाला म्हणतात हेही कळत नाही. त्या देहाभोवती गुरुफटलेले आहे. देहासंबंधीचे जे काही आहे त्याच्याविषयी सर्व गुरुफटलेले आहे म्हणून तो कळत नाही. बरोबर आहे. याच्यावर एक उदाहरण आहे. कसं? रज्जू कळाला म्हणून साप मिठा ठरला. दोरी पडलेली आहे मग आपल्याला दोरी कळली. अरे कशाचा साप? हे काय? दोरी आहे. म्हणजे त्या ठिकाणी साप मिठा ठरला. मिठा ठरला म्हणजे खोटा ठरला. खोटा ठरला म्हणजे नाहीच. त्या ठिकाणी सापच नाही, आहे दोरी. पण आम्हाला भास झाला. आम्ही त्या दोरीला काय म्हटलं? सर्प म्हटलं. मग रज्जू कळाली म्हणून सर्प मिथ्या ठरला. आणि सर्प मिथ्या ठरला म्हणूनच सर्प मिथ्या ठरला. सर्प खोटी आहे, सर्प नाहीच असं ज्या वेळेस आमच्या टकोऱ्यात बसलं त्यावेळेस मग काय आहे? दोरी. त्याच्याशिवाय आम्हाला दोरी कळलीच नसते. दोरी कळली कशामुळे? सापामुळे. कारण साप मिथ्या होता, तिच्यावर रज्जूवर भासलेला तो मिथ्या होता म्हणून आम्हाला दोरी कळली. तसे तो अनंत, तो भगवंत, ते ब्रह्म अखंड रूपानं कळला. आम्हाला तो ब्रह्म कळलं, आम्हाला आत्मस्वरूप कळलं की तो अखंड आहे, तो जसाच्या तसाच आहे. ते ब्रह्म या ब्रह्मांडामध्ये ओतप्रोत भरलेलं आहे म्हणून ती मिथ्या ठरली. कोण? प्रकृती. प्रकृती मिथ्या ठरली हे कोणामुळे? ब्रह्मामुळे.
म्हणजे प्रकृती मिथ्या आहे हे आम्हाला कशामुळे कळली तर पुरुषामुळे कळली. बरोबर आहे, पुरुषामुळे कळली ती. आणि ती मिथ्या ठरली तरच तो अनंत अखंड अखंड रूपाने यथार्थ आहे तसाच आहे. उदाहरणार्थ रज्जूवर बसलेला सर्प, साप, बरोबर आहे. म्हणून तो अनंत अखंड रूपाने कळला. अनंत म्हणजे परमात्मा किंवा ब्रह्म अनंत रूपानं ज्या वेळेस आम्हाला कळेल त्यावेळेस आपोआपच ही प्रकृती मिथ्या ठरेल, हे जग मिथ्या ठरेल. वास्तविकता जग नाहीच. आला मागचा विषय. हा, वास्तविकता जग नाहीच, त्याच्यावरच हे, त्याच्यावर हा विषय घेतलेला आहे. मग तसे तो अनंत म्हणजे ब्रह्म कळल्यानंतर ते आपोआपच प्रकृती काय होते मिथ्या ठरते, प्रकृती खोटी ठरते. कारण प्रकृती नाहीच तर खरी ठरीन कशा करता, परंतु कार्य करता नाही काय ती प्रकृती आहे. हा, थोडक्यात सांगायचं म्हणजे या दोघातून कोणीही जरी गर्वात जोग झाला किंवा तरी गर्वात म्हणजे तिसरे जग शिल्लक राहिलेच नाही. या दोघातून कोणी जरी जोग झाले, जोग म्हणजे बैरागी म्हणजे त्याला म्हणतो गोसावी. या दोघातून एक जरी गोसावी झाला, जोग झाला, तरी गर्वात म्हणून तिसरं जग शिल्लक राहिलंच नाही. तिसरं जगच नाही. दाखवा तिसरं जग कुठे. जिकडे पाहसाल तिकडे सर्व प्रकृती पुरुषच आहे, तिसरं नाहीच. तिसरं कोणी दाखवू शकणार नाही. आणि आतापर्यंत तिसरं जग कोण दाखवलेलं नाही. दोनच आहे, प्रकृती आणि पुरुष. कारण तिसरं पाहायला गेलं तर तिसरं राहतच नाही. नाहीच तर राहील काय. आपल्याला ब्रह्म कळल्यामुळे जर प्रकृतीच मिथ्या भासू लागली तर मग तिसरं जग राहिलं कुठं. ते तर लय लांब राहिलं. तिसरं जगच नाही ना, लय लांब राहिलं, ते नाहीच ना. म्हणून हे दोघं काय सांगितलेलं आहे याच्यात. गर्वात म्हणजे काय म्हणतो आपण त्याने, नवरा बायको गर्वात याचा अर्थ तिसरं नाहीच. या ओळीत उपाय पदाला महत्व आहे. लहान मुले तरुण होतच असतात. उदाहरण दिलं, लहान मुले तरुण होतच. की लहान मुलं लहानच राहतील. कोणी आहे का तो 4 वर्षाचा आहे तो तर अजून बी तसा काही 20 वर्ष झाले असं आहे का तुम्ही. लहान मुलं तरुण होतच असतात. तिथे विपाय पद लावता येत नाही, कारण तो लहानाचा काय होतो मोठा होतो. पण मुक्त मात्र विपाये होतील. जे मुक्त असतात ते मात्र विपाये होतील. म्हणजे लहान मुलं तरुण होतच असतात. म्हणजे जसं जसं वय वाढते तसं तसं तो मोठा होतो. त्याचं वय वाढते आणि तो मोठाही होतो. कोण? लहान मुलगा. बरोबर आहे. पण मुक्त मात्र विपाये होतील. तशी या दोघातून विपाये उमजले हाय निधे. म्हणजे कदाचित एखादे जागे झाले, या दोघांपैकी एखादं जरी जागा झालं तरी गर्वात म्हणजे द्वैत व्यवहार राहत नाही. म्हणजे दोघांपैकी एक जरी जागा, प्रकृती म्हणा का पुरुष म्हणा, एक जरी जागा झालं तरी कोणत्याच प्रकारचा द्वैत व्यवहार त्या ठिकाणी राहत नाही. तिथं भेदच राहत नाही. मग दोघांपैकी एकाच्या ठिकाणी एकाचा अनुभव यायला पाहिजे. बरोबर आहे. यातील भाव असा की हे दोघे एका काळी जागे होत नाही. थोडक्यात सांगा म्हणजे हे दोघे एका वेळेला कधीच जागे नाही होत. आतापर्यंत अजूनही हे दोघं एकदाच जागे झाले नाही. तो जर जागा झाला, कोण? पुरुष, याचं भान राहत नाही.
आणि याचं भान असल्या तर तो दिसत नाही. दिसते काय? दिसते काय? नाही. असा यात प्रकृती पुरुषाचा 36चा आकडा आहे. म्हणून एका जागे तरी व्यवहार यातील भाव असा की हे दोघे एकेकाळी जागे होत नाही. आतापर्यंत अजूनही हे दोघं जागे झालेले नाही. एकदम जागा झालेच नाही. प्रकृती आणि पुरुष एकदम कधीच जागा होत नाही. एकमेकाची पाळी पण कशी? सारं जग द्वैतात आहे. सारं जग द्वैतात आहे. मग इथे एकमेकाची पाळी करून चालेल काय? चालेल काय? मग असा एखादा विरळा आहे. अद्वैत कुसरी विरळा जाणे आहे का नाही? विरळा आहे. आणि एका काळी निजतही नाही. हे प्रकृती पुरुषाच्या एकदाच झोपत नाही आणि एकदाच निज नाही. एक जागा असला एक झोपतो, एक झोपला दुसरा जागा होतो. आत्मस्वरूपाची ज्या वेळेस ओळख होते त्यावेळेस प्रकृती तिथं शिल्लक राहत नाही. आणि प्रकृतीमध्ये ज्या वेळेस मनुष्य येतो त्यावेळेस आत्मस्वरूप दिसत नाही. पुढे दिसते आत्मस्वरूप. तुम्ही आत्मा आहे की नाही? मग आता दाखवा. तुम्ही द्वैतावर आहे की नाही? ऐकून राहिले का नाही? पाहून राहिले का नाही? इकडे तिकडे आहे का नाही? आहे का नाही? म्हणजे तो दिसतो काय? नाही, दिसत नाही. म्हणजे द्वैताच्या ठिकाणी म्हणजे आता जागी कोण आहे? शाब्बास, जागी कोण आहे? प्रकृती आहे. म्हणून तो दिसत नाही. आणि तो दिसला की हे राहत नाही. म्हणून तो निजला तर ही जागते आणि ही जागली तो झोपतो. बरोबर आहे. पण दोघंही कधी जागत नाही, दोघंही कधी झोपत नाही. दोघंही जागले आणि दोघंही झोपले तर आहे बाबा. अरे कदम वेळ बसेल हे तुम्ही नाही, आम्ही नाही, कोणीच नाही, काहीच नाही. त्याची मजाच मजा आहे. मजाच मजा. कधी कळावं जगाला? कळणारच नाही. कठीण आहे. कळणं कठीण आहे. परंतु ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या दोघातून एक जरी जागे झाले, या दोघातून एक जरी जागा झाला तरी गर्वात राहत नाही. गर्वात म्हणजे तिसरा राहतच नाही. दोघांपैकी एक जरी जागा झाला तरी तिसरा राहत नाही. एक जागा झाला तरी जग राहत नाही. म्हणजे गर्वात राहत नाही. आणि तो जागा हो का ती जागा हो, दोन पैकी एक जरी जागा झाला तरी गर्वात राहत नाही. म्हणजे तिसरा राहत नाही. मग तो जागा झाला तर गर्वात नाहीसं होईल. पण ती जागी झाली तर कसे नाहीसे होईल हा प्रश्न आहे. तो जागा झाला तर तिसरं नाहीसं होईल. प्रश्न आहे बरं. तो जागा झाला म्हणजे कोण? आत्मस्वरूप किंवा पुरुष जर जागा झाला तर गर्वात नाहीसं होईल. म्हणजे तिसरं राहणार नाही. पण ती जागी झाले तर कसे नाहीसे होईल? ती जर जागी झाली तर नाहीसं कसं होईल? कोण? तो. हा प्रश्न आहे बरं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुला अशी शंका येण्याचे कारणच नाही. तुला अशी शंका काय येते की तिचे जागे होणे म्हणजे काय हे तुला कळलंच नाही. तिचं जागा होणं म्हणजे काय हे तुला कळलं. ती जागी झाली हे तुला कळलंच नाही. ती जागी झाली हे जर कळलं असतं तो हा प्रश्न विचारला नसता. मग
आपण अवस्थेत राहून देखील निश्चित कोणत्या अवस्थेत आहो हे सांगता येत नाही. आता पहा, आपण निश्चित कोणत्या अवस्थेत आहे बोला. आता सध्या आपण कोणत्या अवस्थेत आहोत निश्चित सांगा. आपण अवस्थेत राहून देखील निश्चित कोणत्या अवस्थेत आहोत सांगते. आता तुमची अवस्था कोणती आहे? जागृत. बरोबर आहे. आपण निश्चित आपण अवस्थेत देखील निश्चित कोणत्या आता तुम्ही म्हणता की तुम्ही जागृत अवस्थेत आहे. बरोबर आहे. सर्वजण काय आता तुम्ही ऐकून राहिले का नाही? लाईट आहे, उजेड आहे, हे घर आहे, मी आहे, ऐकून राहिले आहे का नाही? काय म्हणजे तुम्ही कोण आहे? जागे आहे की झोपलेले आहे? जागे आहे. मग खरंच जागे आहे का? खरंच जागे आहे काय? पहा बरं, तुम्ही जागे आहे का झोपलेले आहे? सांगता येत नाही. जागे आहे का झोपलेले आहे सांगता येत. मग सांगता यायला पाहिजे की नाही? सांगा बरं तुम्ही सांगा जागे आहे की झोपले? तुम्ही काय सांगू राहिले? जागे आहे. बर, म्हणजे कोणत्या अवस्थेत आपण आहे हे सांगता येत नाही. फार तर एक व्यवहार्य अवस्था आणि दुसरी अव्यवहार्य अवस्था एवढंच तुम्हाला म्हणता येईल. तुमची व्यवहार्य अवस्था आहे. तुम्ही काय म्हणसान? व्यवहारात. आता व्यवहारात आहे की तुम्ही, म्हणून तुम्ही काय म्हणसान? मी जागी आहे. पहा भाषा पहा, तुम्ही व्यवहार्य अवस्थेमध्ये आहे. आता व्यवहार्य अवस्थेमध्ये काय? आता मी सुद्धा व्यवहार्य अवस्थेमध्ये आहे. म्हणजे मी तुमच्याकडे पाहून राहिलो, हात हलवून राहिलो, मुंडी हलवून राहिलो, मी व्यवहार्य अवस्थेत आहे. तुम्ही पाहून राहिले, तुम्ही इकडे तिकडे पाहून राहिले, टकमक हसून राहिले, म्हणजे तुम्ही सुद्धा व्यवहार्य अवस्थेमध्ये आहे. हा. किंवा अव्यवहार्य अवस्था. एवढे व्यवहार्य किंवा अव्यवहार्य म्हणजे झोपी जाणे, किंवा त्याला म्हणतात सुषुप्ती अवस्था. अव्यवहार्य आहे. तिच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा व्यवहार होत नाही. परंतु अमुक एक ही निश्चित अवस्था आहे. तुमची नेमकी अवस्था ही आहे हे मात्र सांगताच येणार नाही. तुम्ही नेमके व्यवहार्य अवस्थेत आहे का अव्यवहार्य अवस्थेत आहे हे नेमकं सांगताच येणार नाही. आता का सांगता येणार नाही सांगा मग. आता तुम्ही सांगा, तुमची अवस्था कोणती? व्यवहार्य अवस्था आहे की अव्यवहार्य? सांगा. व्यवहार्य अवस्था आहे. सर्व सांगा ना. आहे ना व्यवहार्य अवस्था? हा. म्हणजे कारण तुम्ही ज्याला जागृती म्हणता, ती जागृती नाही, ते स्वप्न आहे. आणि तुम्ही काय म्हणता? जागी आहे. व्यवहार चालू आहे. तुम्ही ज्याला जागृती म्हणता ते काय? स्वप्न आहे. जसं आम्ही रात्री झोपलो, झोपेमध्ये आम्हाला 2-3 तास स्वप्न पडते. किती तास? कोणाला 2 तास पडते, कोणाला 3. काही रात्रभर त्या स्वप्नामध्येच असतात. बरोबर आहे. सकाळी उठून खरं का खोटं? तसं जन्मल्यापासून मरेपर्यंत हे एक लंब लचक स्वप्न आहे. हे लक्षात ठेवा. हे स्वप्नच आहे. काय आहे? मग तुम्ही जागृत अवस्थेत आहे की स्वप्नावस्थेत आहे? बदलून चालत नाही. एकच बोला. मग तुम्ही ज्याला जागृत अवस्था म्हणता, तुम्ही मलकापुरातले म्हणा. आता तुमचा विषय सोडून द्या. इथं मलकापुरातले लोक ज्याला जागृत अवस्था म्हणतात त्याला संत स्वप्नावस्था म्हणतात. संतांच्या दृष्टीने ते स्वप्नच आहे.
जन्मल्यापासून मरेपर्यंत त्यांना आत्मस्वरूपाची ओळख नाही, म्हणून ते स्वप्नावस्थेत आहे आणि तुम्ही जागृतावस्थेत आहे. जागी झाले की नाही? म्हणजे खरे जागृतावस्थेत तुम्ही आहे आणि स्वप्नावस्थामध्ये जग आहे. तुम्ही पुढे ढकलता मागे सोडता. मग त्यानं सरळ सांगायला पाहिजे, आम्हाला नका म्हणून, त्या लोकांना मला सांगायला पाहिजे की नाही. एकांतरी म्हटलं काय, अरे एकांतरी म्हटलं काय, तुम्ही कसे आहे? जागृत आहे, जागृत आहे, जागृत आहे. असं कसं जागृत आहे? सगळ्या लोटाले चालू आहे, मग नंतर सांगू. म्हणजे आपण ज्याला जागृत म्हणतो त्याला संत काय म्हणतात? स्वप्न म्हणतात. आणि ज्याला संत स्वप्न म्हणतात त्याला तुम्ही जागृत म्हणता. असं उलट सुरू आहे का? म्हणजे संत समजत नाही कोणाला संत काय आहे असं. मग आता बुवा कीर्तन करतो, जागृत की सपनात? बोला बोला. बुवा कीर्तनकार म्हणा, प्रवचनकार म्हणा, किंवा कीर्तन करतो किंवा प्रवचन करतो, जागृतावस्थेत का स्वप्नावस्थेत? हा, स्वप्नावस्थेत. कारण तो बुवा आहे, कीर्तनकार आहे किंवा प्रवचनकार आहे. संत नाही. लक्षात घ्या, विद्वान असेल, पंडित असेल, संत नाही. आता समजलं हे? अरे बाबा कठीण आहे. अशा रीतीने या दोन अवस्था वादग्रस्त आहे. जागृती आणि स्वप्न या दोन वादग्रस्त अवस्था आहे. म्हणजे हिच्यामध्ये हमेशा वाद चालते. तुम्ही दुसऱ्या एखाद्या बुवाला सांगा, तुम्ही हिच्यामध्ये वादच निर्माण करेल. आता मी एवढं तुझ्याशी बोलून राहिलो, स्वप्न होता चाललं बाहेर, डोकं लावायचं कामच नाही. बरं बाबा तुम्ही जागी आहे, जागी आहे, काय घेणे. पण आपण मात्र त्याला काय म्हणू? स्वप्न होता. मोठ्यानं नाही, मनातल्या मनात. मोठ्यानं म्हटलं का वाद होते. कळलं? म्हणून म्हणतो हे मला समजून सांगता येते का नाही काय नाही. मौलिकी भाषा आहे, कधी काय समजून सांगता येणार? हा, आता गुरुकृपेनं थोडस दोन शब्द बोलून राहिलो, नाही तर आहे ते थोडस कठीण पण बोलून राहिलो श्रीपाद बाबाच्या कृपेनं. हा, तुम्ही याला जागृती म्हणता, पण स्वप्नातही असेच असते. स्वप्नात सुद्धा असंच असते. तुम्हा स्वप्नाची वेगळी खून दाखविता येणार नाही. स्वप्नाची वेगळी खून दाखवता येणार नाही. काय खून आहे स्वप्नाची? दाखवता येईल की मला आता स्वप्न पडलं, पडून राहिलं पडलं आहे का? असं काही अशी काही खून आहे का? स्वप्नाची खून दाखवता येत नाही. अर्थात वेदांत शास्त्र ऐकणारास जर कोणत्या अवस्थेत आहे हे सांगता येत नाही. वेदांत शास्त्र, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, हे वेदांत शास्त्र ऐकणाऱ्याला जर आपण कोणत्या अवस्थेत आहे हे जर सांगता येत नाही तर बाकीच्याला काय म्हणाल? बाकीच्याला तुम्ही काय म्हणाल? जे वेदांत शास्त्र जाणणारे आहे, ज्याचा सर्व रुच्या पाठ आहे, ज्याचे अभंग पाठ आहे, ज्याचं संस्कृत, जे वेद जाणणारे आहे, खळखळ म्हणणारे आहे, बरोबर आहे, त्यांना सुद्धा सांगता येत नाही की मी कोणत्या अवस्थेत आहे. मग सामान्य माणसाची काय गोष्ट आहे? सामान्य माणसं तर बिचारे त्याला काय कळते? त्याला कळतच नाही. का हो तुम्ही जागी आहे की सोबत? मी जागी आहे आता असंच म्हणेल ना तो. त्याची चूक आहे काय? त्याची चूक नाही, त्याच्या गुरुची चूक आहे. त्याला बरोबर कळवून दिलं नाही आणि इथपर्यंत कोणी जातही नाही. कोण जाते? म्हणून सारं जग कशात आहे? अज्ञानात आहे. सत्य कळणं सोपी नाही आणि सत्य कळायला भाग्यच लागते. भाग्याशिवाय सत्य कळत नाही.
यदा कदाचित सत्य कळलं तर बाकीच्यांना ते पटणार नाही आणि पटतच नाही, म्हणून इतके लोक बसले. नाही तो किती आले असते. अरे या बुवाचं प्रवचन आहे, या बुवाचं प्रवचन आहे, त्याला बंद मल करू राहिले, जागाही नसती बसायले, भाषा कळून राहिले. हा, तसे आपणास तिच्यात राहून देखील जागे होणे म्हणजे काय कळत नाही. दुसरा दृष्टांत आहे. एखादी मुसलमानाची मुलगी जर ब्राह्मणाची आहे असे म्हणू लागले, मुसलमानाची मुलगी आहे आणि तुम्ही तिला ब्राह्मणाचं म्हटलं, बरोबर की चूक? चूक आहे कोणाची ते? मग ती काय म्हणे? मुसलमानाची. आणि तुम्ही जर ब्राह्मणाचे म्हटलं तर ते मान्य करेल काय? तुम्ही मान्य कराल काय? नाही. मग उदाहरण दिलं किंवा एखादी मुसलमानाची मुलगी जर मी ब्राह्मणाची अशी म्हणू लागली तर एखादा ब्राह्मण, काय मुसलमानाची मुलगी आहे, तिने म्हटलं नाही मी मुसलमान आहे, मी कोण आहे? ब्राह्मण आहे. मी कोण आहे? ब्राह्मण आहे, असं जर म्हणू लागले किंवा एखादा ब्राह्मण जर माझी सुनता करा असे म्हणू लागला तर हे बोलणे न कळलं असलेच आहे. बरोबर आहे. ब्राह्मणाची सुनता होते का? कोणाची होते? मुसलमानाची. म्हणजे तर हे बोलणे न कळण्यातलेच आहे. म्हणजे याच्यात काय बोलावं आणि काय नाही काही समजत नाही. खरं काय खोटं काय काही समजत नाही. समजलं? हा, तसे ती जागी झाली तर घरवात, ती जागी झाली तर घरवात नाहीसे कसे होईल? शंका आहे बरं. ती जागी झाली तर घरवात नाहीसे, घरवात म्हणजे तिसरा जागा कसा होईल हे तुमचे विचारणे न कळल्यासारखेच आहे. न कळण्यासारखंच आहे. वरील शंके हे झालं, हे शंका. आता वरील शंकेचे उत्तर असं आहे की ती जागी होणे, ती म्हणजे कोण? प्रकृती. प्रकृती जागी होणे म्हणजे ती जशी आहे तशी कळणे. काय? प्रकृती जागी होणे म्हणजे ती जशी आहे तशी कळणे. ती जशी आहे तशी कळली, प्रकृती जशी आहे तशी कळली की ती शिल्लक राहतच नाही. कळलं? पुन्हा सांगतो. ती जशी आहे तशी कळणे, ती म्हणजे कोण? प्रकृती. प्रकृती जशी आहे तशी कळणे आणि ती कशी आहे हे जर कळली आपल्याला, प्रकृती कशी आहे हे जर कळली तर मात्र ती प्रकृती शिल्लक राहतच नाही. प्रकृती जर कळली तर शिल्लकच राहत नाही. म्हणून खरी खरी प्रकृती कशी आहे हे कळण्याकरता आत्मस्वरूपाची प्राप्ती. समजलं? हा, कारण आत्मस्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतर ती शिल्लक राहतच नाही. आणि ती न राहिल्यामुळे कोण? ती म्हणजे कोण? प्रकृती. प्रकृती न राहिल्यामुळे त्याचं जे कार्य आहे घरवात म्हणजे तिसरं हे राहत नाही. तिसरं म्हणायची सोयच नाही, कारण तिसरं नाहीच. कारण तीच नाही ना. प्रकृतीच नाही तर तिचं घर कशाचं? तिच्या घरातले मूल बाळ कशाचे? तिसरा कशाचा? तिसराच नाही. प्रकृती जर शिल्लक राहिली नाही तर तिसरा नाहीच. याचा खुलासा असा आहे की ते दोघेही जागे नसतात. ते दोघेही जागे नसतात आणि दोघेही निजलेले नसतात. आली पंचायत? आली पंचायत.
हा हा ते दोघे जागे नसतात आणि ते दोघे निजलेलेही नसतात. कारण दोघेही जागे नसतात, दोघेही निजलेले नसतात. दोघेही जर जागे झाले होतील काय जागे? दोघे जागे होतील नाही. आणि दोघेही निजले तर काही राहील. आणि दोघेही जागे झाले तर दोघे जागे कधी होतच नाही. एक जागा आणि एक झोपे याच्या अगोदर झालंय आपलं. कारण दोघेही निजले आणि तिच्यामध्ये व्यवहारच नाही राहत. प्रकृती पुरुष दोघेही जर झोपले, कुठे व्यवहार? कोण व्यवहार करेल? प्रकृती व्यवहार करू शकत नाही, पुरुषही व्यवहार करू शकत नाही. शिल्लक फक्त एक राहील, एकच राहील. काय? ब्रह्म. कारण दोघेही निजले तर तिच्यामध्ये व्यवहार होणार नाही. आता दोघेही निजल्यावर व्यवहार कसा होणार नाही हा प्रश्न आहे. याचं उत्तर असं की दोघे कधी बरोबर निजतच नाही. तिथल्या एकाला जागे राहावं लागते आणि एकाला झोपावं लागते. बरोबर आहे. म्हणून एक निजतो आणि एक जागतो. बरोबर आहे. ती जागते तेव्हा अध्यारोप. ती जागी झाली की अध्यारोप. आणि तो जागतो त्याला म्हणतात अपवाद, किंवा त्याला म्हणतात विपरीत भावना. तो जागतो तेव्हा विपरीत भावना म्हणजे ती जागी व यथार्थ ज्ञान म्हणजे तो जागा. तो जागा झाला की यथार्थ ज्ञान प्राप्त झालं. यथार्थ ज्ञान झालं की मग त्याला प्रकृती राहिली, त्या ठिकाणी प्रकृती शिल्लक राहत नाही. तो जागा झाला म्हणजे तिचा अत्यंत भाव. म्हणून पहिलेच आपल्या याच्यामध्ये ओळीमध्ये आहे, तो जर जागा झाला की तिचा अत्यंत अभाव होतो, म्हणजे ती शिल्लकच राहत नाही. अत्यंत अभाव म्हणजे त्याचा अत्यंत अभाव होतो. केव्हा? तो जागा झाला तर. आणि जेव्हा तो जागा नसतो तेव्हा ती जागी असते. तो झोपला की ती जागी असते. कशा करता? व्यवहाराकरता, व्यवहार करायकरता. आणि मग काय करते? ती जागी असते. पुन्हा पहा, तो जागा झाला, पुरुष जागा झाला म्हणजे अत्यंत अभाव. अभाव म्हणजे कशाचा? काहीच नाही, प्रकृती नाहीच. प्रकृतीचा अभाव म्हणजे प्रकृतीच नाही. म्हणजे मी इथं बसलो हेही समजत नाही. तो जागा झाला की प्रकृतीचा अभाव. आणि तो जागा ज्यावेळेस नसतो, तो ज्यावेळेस झोपतो त्यावेळेस मात्र ती जागी असते. तो झोपला की ती जागी होते. आणि ती जागी झाली की ब्रह्मांड दाखवते. ती जागी झाली की ब्रह्मांड, चंद्र, सूर्य, तारांगण, अमुक जमुक बस ते दाखवत. पहा ती निजली याचा अर्थ ती नाहीशी, ती जशी आहे तशी न कळणे. आणि ती जागी होणे म्हणजे तिचा अत्यंत भाव. तिचे जागे होणे दोन प्रकारचे. तिचे जागे होणे किती प्रकार आहे? ज्यामध्ये दोन. एक विपरीत रूपाने, महत्वाचं आहे बरं. एक विपरीत रूपाने, यथार्थ रूपाने. तिचं जागी होणं तिच्यात दोन प्रकार आहे. एक विपरीत रूपानं. विपरीत रूपानं म्हणजे त्या ठिकाणी द्वैत निर्माण होते. विपरीत रूपाचे द्वैत म्हणजे विपरीत भेद. लहान मोठं, गरीब श्रीमंत याच्यामध्ये भेद असते की नाही? तसं त्या दोन प्रकारामध्ये एक तिच्यामध्ये दोन प्रकार असतात.
प्रकृतीमध्ये, एक विपरीत रूपानं आणि यथार्थ रूपानं. आता यथार्थ रूपानं ज्या वेळेस जागी होते, हा विषय तोच, यथार्थ रूपानं जर जागी झाली तर जग दिसतच नाही. म्हणजे यथार्थ रूपानं तर ती जर जागी झाली तर जग दिसतच नाही. म्हणजे ती त्या स्वरूपाशी एकरूप होते. म्हणजे जग दिसायचं त्याला यथार्थ स्वरूप म्हणतात. जगाचं स्वरूप कोणतं? विपरीत. आता आलं, कळलं तुम्हाला? हे मागचं बॅकग्राऊंड कळलं का तुम्हाला? हा विपरीत रूपाने यथार्थ रूपाने जागे होते तेव्हा जग दिसत नाही, आणि विपरीत रूपाने जागृत होते तेव्हा मात्र जग दिसते. आणि जग दिसायला लागलं की तिच्यामध्ये द्वैत आलं. यथार्थ मध्ये द्वैत नाहीच, अद्वैतच आहे. आता तो जागा झाला, विचार करण्यासारखी एक गोष्ट. तो जागा होणे यथार्थ स्वरूप, यथार्थ कळणे. तो जागा झाला की यथार्थ कळते. आणि ती जर जागी झाली तर विपरीत ज्ञान होते. म्हणजे द्वैत, त्या ठिकाणी द्वैत आहे. आणि तो निजणे म्हणजे विशेष रूपाने न कळणे. तो झोपला की कळत नाही. काय कळत नाही? प्रकृती. ती निजला म्हणजे प्रकृतीमध्ये व्यवहार सुरू होतो. उदाहरण देईल पहा. रजत सत्य वाटते. रजत म्हणजे दोरी सत्य वाटते, तेव्हा शुक्ती कळत नाही. रजत आहे आपले काम झाले कपडा, धागा, बरोबर आहे. रजत सत्य वाटते तेव्हा शुक्ती कळत नाही, आणि विशेष रूपाने शुक्ती कळली तर रजत सत्य वाटते. शुक्ती न कळल्यामुळे रजत भासले. म्हणजे आम्हाला तिच्यामधला दोरा कळाला नाही. काय वाटलं? कपडाच आहे, बरोबर आहे. शुक्ती न कळल्यामुळे रजत भासले, व ते हेही न कळल्यामुळे रजत सत्य वाटले. म्हणजे तो काय रज्जू सर्पाबास, तो हे उदाहरण एकच आहे, बरोबर आहे. म्हणून ती सिद्ध झाली, आणि ती न कळल्यामुळे जग सत्य वाटले. ती ज्यावेळेस कळत नाही त्यावेळी जग सत्य वाटते. अर्थात या दोघांपैकी कदाचित एखादा जागा झाला म्हणजे विशेष रूपाने तो कळला. म्हणून या दोघांपैकी एकाला जाग होणं महत्वाचं आहे. पण ते जाग होणं म्हणजे यथार्थ रूपानं, अयथार्थ रूपानं चालत नाही. तरच मात्र प्रकृती पुरुष कळली तरच मात्र या दोनपैकी एक जरी कळलं तरी सुद्धा जीवाचा उद्धार होतो, मुक्ती मिळते. पण ती प्रकृती यथार्थ रूपानं कळायला पाहिजे. जग अयथार्थ काय म्हणतो विपरीत रूपानं सुरू आहे. म्हणून मोक्ष नाही, मुक्ती नाही. ठीक आहे, एकटाच आहे. थोडं 5 मिनिट पहा. दोहो अंगाची आठणे, फक्त श्लोक वाचून दाखव. दोहो अंगाची आठणे जीवशीत आती एकपणे, जाली भेदाची वाहने आदाधी जिये. म्हणजे पारमार्थिक अवस्थेमध्ये प्रकृती पुरुष या दोघांच्या स्वरूपाची आठणी. पारमार्थिक अवस्थेत म्हणजे परमार्थामध्ये या प्रकृती आणि पुरुष किती झाले? दोन. या दोघांची आठणे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी होते. तिथं प्रकृती नाही, पुरुषही नाही, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रकृती पुरुषाची आठणी होते. म्हणजे प्रकृती राहत नाही, पुरुषही राहत नाही, दोघांची आठणी झाली. दोघे
त्या ब्रह्मस्वरूपाची एकरूप होतात. दिसतात किती? दोन, प्रकृती आणि पुरुष. दिसतात किती? दोन. मग आता या दोन पैकी आत्मस्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतर एकाची आत्मी होते. कोणाची? प्रकृतीची. शिल्लक किती राहते? आत्मस्वरूप. मग मग हे आत्मस्वरूप म्हणजे या दोन मधून एक गेला. किती राहिले? एक. हे बा, प्रकृती आणि पुरुष. आत्मस्वरूपाची पाहून राहिले का तुम्ही? हे बा, प्रकृती आणि लहानी प्रकृती आहे. हे लहानी प्रकृती आणि मोठा पुरुष. आता या प्रकृती पुरुषामध्ये हे जे प्रकृतीची आत्मी झाली, बरोबर आहे, शिल्लक किती राहिलं? पुरुषच राहिला. म्हणजे या दोनातून हा एक गेला. किती राहिले? एक राहिले. काय राहिलं? फक्त आत्मस्वरूप. आणि आत्मस्वरूपाची सुद्धा आत्मे झाल्यानंतर नंतर ते ब्रह्मस्वरूपाची एकरूप होऊन जाते. म्हणजे त्या एकातून तो एक गेला. किती राहिलं? हुशार आहे. त्या एकातून तो एक गेला. किती राहिले? याला परमार्थ म्हणतात. नाही तर एकातून एक केला, बाकीचे लोक काय म्हणतील? शून्य आहे काय? नाही. कारण त्याची आत्मी झाली, आत्मस्वरूपाची आत्मी तर ब्रह्मस्वरूपात झाली म्हणून शिल्लक एकटाच राहिला. एकातून एक गेलं. कठीण रे बाबा, कठीण कठीण. बरं. म्हणजे या दोघांचा अत्यंत भाव निरुपाधिक एका ब्रह्माच्याच ठिकाणी होतो. व्यावहारिक अवस्थेत पुन्हा भेदाचा प्रवाह सुरू झाला असता जगामध्येही दोघे अर्ध्या अर्ध्या अंशाने राहतात. दोघे अर्ध्या अर्ध्या अंशाने राहतात. जगाचे नामरूपे प्रकृतीचा अंश आहे आणि अस्तित्वाती प्रिय हा पुरुषाचा अंश आहे. अशा प्रकारे याचं जे विवरण आहे ते आपण आता पुढच्या ओव्यामध्ये त्याचं विवेचन करू. तर आज आपले 14 पर्यंत झालेले आहे. माझ्या लक्षात नाही राहत कोणता आहे. 14 ओव्या आपल्या झालेल्या आहेत. आता 15 पासून पुढचं सुरू. तर आज झालेली सेवा सद्गुरू श्रीपाद बाबा यांचे चरणी अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. पुंडलिक वरदय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. सब संतन की जय.